कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आज जवळपास 70 शाखा महाराष्ट्रात कार्यरत आहेत. प्रत्येक शाखा तळमळीनं भाषा संवर्धनाचं काम करत असते. पण कोकण मराठी साहित्य परिषदची ठाणे शहर शाखा ही ॲडव्होकेट मनोज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. या उपक्रमामधील विविधता राबवून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी केलं आहे. कोकण मराठी साहित्य परिषद शहर शाखेने आयोजित केलेल्या महिला साहित्य जागर या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी सभागृहात तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहंदळे, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, केंद्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ, ठाणे शहर अध्यक्षा ॲडव्होकेट मनोज वैद्य, शहर महिला अध्यक्षा डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे, शहर कार्याध्यक्ष साधना ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. नमिता कीर आपल्या मनोगतात पुढे म्हणाल्या, सागरी साहित्य संमेलन, दृष्टिहीनांचे काव्य संमेलन, आजचा महिला कला जागर, वेगवेगळ्या स्पर्धा यातून मला आज ठाणे शहर या शाखेची नव्यानं ओळख झाली आहे. असे सामाजिक सांस्कृतिक काम करताना आपल्या घरच्यांचे प्रेम आशीर्वाद सतत सोबत असावेच लागतात, तरच तुम्ही मनासारखं काम करू शकाल, असंही मत नमिता कीर यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी सांगितलं की स्त्रीची अनेक रूपे आहेत, पण आई हे स्त्रीचे सर्वोच्च रूप आहे. आईने केलेले संस्कार शेवटपर्यंत तुमच्यासोबत असतात. जिजाऊचे संस्कार होते म्हणूनच शिवबा घडले. मलाही माझ्या आईने शिक्षणाचे अभ्यासाचे संस्कार दिले, म्हणूनच मीही आज या पदावर पोहोचलो आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 70 शाखा आज एक दिलाने मराठी संवर्धनाचं काम करत आहे, तर ठाणे शहर शाखेचेही काम असंच सुरू राहू देत, असंही डॉक्टर ढवळ यांनी म्हटलं आहे. तन्वी हर्बलच्या मेधा मेहेंदळे यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महिला कलाकाजर कार्यक्रमाचे कौतुक करताना कोकण मराठी साहित्य परिषदेची महिलांच्या प्रती असलेली भावना ही वाखाणण्यासारखी आहे, हे नमिता कीर यांच्या रूपाने आपण पाहतोच आहोत. महिलांनी समाजात काम करताना आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टर मेहेंदळे यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ॲडव्होकेट मनोज वैद्य यांनी शहर शाखेने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शहर शाखेने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. यापैकीच स्त्री कर्तृत्वाला सलाम करणारा आजचा महिला कला जागर कार्यक्रम असल्याचं वैद्य यांनी म्हटलं आहे. अशा कार्यक्रमांसाठी संपूर्ण शहर कार्यकारिणी ही तनमनाने काम करत असते, पण कुठलाही उपक्रम पैशाअभावी अडू नये म्हणून स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून तो उपक्रम केला जातो. म्हणूनच आमचे सगळे उपक्रम हे यशस्वी ठरतात, असंही ॲडव्होकेट वैद्य यांनी म्हटलं आहे. माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, कोकण मराठी साहित्य परिषद महिला अध्यक्ष डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आणि यावेळी शहर शाखेच्या वतीनं प्रकाशित होणाऱ्या समृद्ध मराठी या डिजिटल अनियतकालिकाच्या महिला विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी संपादक भारती मेहता यांनी प्रास्ताविक केले. मुक्काम पोस्ट तलावच्या लेखिका नूतन बांदेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम यावेळी करण्यात आला. मराठी कवितांवर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. पंकज पाडाळे यांनीही नृत्ये दिग्दर्शित केली होती. भारतीय क्रिकेट टीमचा अंतिम सामना रविवार हे असूनही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला.